आजचा विषय हलका फुलका नसून जबरदस्त वजनदार आहे. कोकण म्हटलं की रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे सर्वांनाच ठाऊक असतं. पण समुद्राच्या कुशीत विसावलेला, सह्याद्रीने कवेत घेतलेला आणि आई जीवदानीचा आशीर्वाद लाभलेला पालघर जिल्हा, याची कोकण म्हणून असलेली ओळख मात्र अजूनही कुठेतरी अपुरीच आहे. उत्तर कोकण म्हटलं की आपला पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असली तरी इथे भात शेती पिकवणारे कुणबी, भाजी फळांच्या वाड्या फुलवणारे वाडवळ, मच्छीमार संस्कृती जपणारे कोळी, भंडारी, वंजारी, आगरी, वैती अशा सर्वच समाजांचं या जिल्ह्याच्या जडणघडणीत मोलाचं योगदान. याच पालघर जिल्ह्यातील स्वच्छ आणि शांत समुद्र किनारा, ऐतिहासिक महत्व लाभलेल्या शिरगाव आणि सातपाटी बीचवर रंगणारा हे ग्लोबल कोकण महोत्सव. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच थेट कोकणाच्या समुद्रकिनारी हा महोत्सव होतोय. महाराष्ट्रातील हा पहिलाच भव्य सागरी महोत्सव असेल. बीच फेस्टिवल, जिथे कला, संस्कृती, खाद्य प्रबंधी, पर्यटन आणि व्यापाराचा अनोखा मेळ पाहायला मिळेल. 18 ते 22 फेब्रुवारी काही विशेष कार्यक्रम सुद्धा आहेत. 18 फेब्रुवारी भव्य उद्घाटन सोहळा, 19 फेब्रुवारी तारपा लोकनृत्य, 20 फेब्रुवारी पारंपरिक मंगळागौर, 21 फेब्रुवारी दशावतार, 22 फेब्रुवारी कोळी नृत्य आणि खास आकर्षण म्हणजे मराठी फिल्म फेस्टिवल. चक्क समुद्रकिनारी मराठी चित्रपटाचा आनंद, लाटांचा आवाज आणि वाळूच्या स्पर्शात चित्रपट पाहण्याचा एक वेगळाच अनुभव तुम्हाला शिरगाव बीचवर घेता येईल. फिशरमॅन बीच टेंट व्हिलेज, सातपाटी बीचवर तुम्ही टेंट मध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकता. आपल्या मित्र परिवारासोबत बीच टेंट स्टे एन्जॉय करायला विसरू नका. आणि हो, हे कसं विसरणार, महानाट्य राजा रयतेचा शिवजन्म ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचा हा थरार या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरेल, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय. असे विविध वस्तूंचे आणि खवय्यांसाठी खाद्य पदार्थांचे असंख्य स्टॉल इथे असणार आहे. व्हिडिओ पाहूनच उत्सुकता शिगेला पोहोचलीये. मग प्रत्यक्ष महोत्सवात किती मजा येईल. मग येताय ना 18 ते 22 फेब्रुवारी ग्लोबल कोकण फेस्टिवल पालघर. व्हिडिओ फटाफट शेअर करा, म्हणजे कसं प्लॅन बनवायला इझी होईल ना. आपण भेटू नक्कीच.